नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. आपण मागच्या भागात प्रास्ताविकेचा इतिहास, शब्दांचा क्रम आणि 42वी घटना दुरुस्ती पाहिली. यावरून आपल्याला प्रश्न पडत असेल, प्रास्ताविका ही घटनेचा भाग आहे की नाही? हा प्रश्न सरळ वाटतो, पण याच प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका 3 वेळा बदलली आहे आणि म्हणूनच हे खटले आयोगाचे, UPSC MPSCचे तसेच सरळ सेवा परीक्षेत खूपच महत्त्वाचे आहेत. चला तर मग हे सगळं खटल्यांच्या माध्यमातून समजून घेऊया. पहिला म्हणजे बेरुबारी युनियन खटला 1960. यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही. हा एक मोठा धक्का होता. याचा अर्थ तिला घटनेसारखं कायदेशीर महत्त्व नाही. हे खूपच आश्चर्यकारक आहे. पण ही भूमिका नंतर बदलली एका ऐतिहासिक खटल्यात. तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हणजे केशवानंद भारती खटला 1973 याने सगळं बदलवून टाकलं आणि त्यांनी जुना निर्णय पूर्णपणे रद्द केला. स्पष्ट सांगितलं की प्रास्ताविका घटनेचा भाग आहे आणि या भूमिकेला पुढेही कायम ठेवलं गेलं. 1995च्या LIC ऑफ इंडिया खटल्यातही याच निर्णयाला दुजोरा दिला. त्यामुळे आजची स्थिती हीच आहे की प्रास्ताविका ही घटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे प्रास्ताविका हा घटनेचा भाग आहे हे स्पष्ट झालं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यात बदल करता येतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. कारण केशवानंद भारती खटल्यानेच हे स्पष्ट केलं की कलम 368 नुसार संसदेला प्रास्ताविकेत दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि याच अधिकाराचा वापर करून 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द टाकले. आता आपल्याला वाटत असेल की या अधिकाराला काही मर्यादा असतील का? उद्या उठून कोणी लोकशाही शब्दच काढून टाकला तर? पण नाही. इथेच खरं तर केशवानंद भारती खटल्याचं खरं महत्त्व आहे. न्यायालयाने दुरुस्तीच्या अधिकाराला एक खूप मोठ्या मर्यादेत बांधलं आहे. ती मर्यादा म्हणजे घटनेची मौलिक संरचना, बेसिक स्ट्रक्चर. तुम्ही प्रास्ताविकेत किंवा घटनेत बदल करू शकता, पण या मौलिक संरचनेला धक्का लावू शकत नाही. म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, कायद्याचे राज्य या गोष्टी बदलता येणार नाही. ही एक प्रकारची लक्ष्मण रेषा आहे जी संसदेलाही ओलांडता येत नाही. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही. याचा अर्थ असा की प्रास्ताविकेतल्या तत्वांचं उल्लंघन झालं म्हणून तुम्ही थेट न्यायालयात जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, प्रास्ताविकेत समान संधी देण्याचं वचन आहे, पण फक्त त्या एका वाक्याच्या आधारावर कुणी न्यायालयात जाऊन नोकरी मागू शकत नाही. त्यासाठी मूलभूत हक्कांसारख्या ठोस कलमांचा आधार घ्यावा लागतो. प्रास्ताविका एक मार्गदर्शक आहे, पण स्वतः कायदा नाही. आता आपण या कायदेशीर चौकटीच्या बाहेर येऊया. घटना समितीतील सदस्य आणि इतर विचारवंतांनी प्रास्ताविकेकडे कसं पाहिलं तर बघा, KM मुन्शी यांनी प्रास्ताविकेला राजकीय कुंडली म्हटलंय. म्हणजे पॉलिटिकल हॉरोस्कोप, म्हणजेच देशाचं भविष्य कोणत्या दिशेने जाईल हे दाखवणारी कुंडली. आणि ओळखपत्र ही भूमिका आपण सुरुवातीलाच पाहिली. ती NA पालखीवाला यांची. त्यांच्या मते प्रास्ताविका म्हणजे घटनेचे ओळखपत्र. हे अगदी सोपं आणि सरळ आहे. ओळखपत्र ही उपमा ही जास्त सोपी वाटते. प्रास्ताविका वाचली की देशाची ओळख पटते, पण दोन्ही लक्षात ठेवायला हव्यात. पुढे MV पायली यांनी तिला उत्कृष्ट गद्य काव्य म्हटलं आहे, तर अर्नेस्ट बर्कर यांनी की नोट असं संबोधलं आहे. पंडित ठाकूरदास भार्गव जे स्वतः घटना समितीचे सदस्य होते, त्यांनी तर तिला घटनेचा आत्मा आणि सर्वात मौल्यवान भाग असं म्हटलं आहे. आणि गंमत म्हणजे ज्या बेरुबारी खटल्यात तिला घटनेचा भाग नाही म्हटलं, त्याच निकालात तिला घटनाकर्त्यांची मन ओळखण्याची किल्ली असं म्हटलं गेलं होतं. तर बघा, प्रास्ताविकेचा हा एक सखोल आढावा होता. या सर्व चर्चेतून सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे प्रास्ताविका ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही. ती आपल्या राज्यघटनेचा तात्विक आधार आहे. तिचा आत्मा आहे. आम्ही भारताचे लोक या शब्दाने ती आपल्याला सतत आठवण करून देते. या देशाची अंतिम सत्ता लोकांच्या हातात आहे. ती आपल्याला सांगते की एक राष्ट्र म्हणून आपण कोण आहोत
आणि आपल्याला भविष्यात काय बनायचंय, परीक्षेच्या तयारीसाठी यातला प्रत्येक शब्द, त्याचा क्रम, न्यायालयीन भूमिका हे सगळं महत्त्वाचं आहेच. पण एक नागरिक म्हणून तिची मूल्य जगणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. प्रास्ताविकेत सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानता देण्याचं वचन आहे. हे लिहून आता 75 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आजच्या काळात आपल्या रोजच्या जीवनात हे वचन पूर्ण करण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय योगदान देऊ शकतो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर हा भाग नीट लक्षात ठेवला तर 2 ते 3 प्रश्न सहज सोडवता येतील. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार राहा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.